तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठले निनती काही टाणे टोने नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि मने काया वाचा आणि मने झाले चिंतने डुल्लती नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी निनामने विरक्त देही निनामने विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी विठ्ठल तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदये धवलहासं विठ्ठलं चिंतयामि परम पुरुष वै पांडुरंगं मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोध रुक्मिणी रम्यवाणी सदये धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होती जिथे योग विद्येस सामर्थ्य येती जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता
तुझ्या मंदिरी अर्थ जिवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. सारी तीर्थ धामा आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारी तीर्थ धामा आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. सेवेकरता निवडलेला अभंग. यच्चे यावत भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाचा मार्ग दाखवणारे सकल संत जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पटशिष्य श्री निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री निळोबाराय तुम्हा आम्हाला खऱ्या संतांची ओळख करून देतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, गेल्या किती वर्षे 37 वर्षापासून मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये हा नामसप्ताह आपण साजरा करतोय. खऱ्या अर्थाने या काही दिवस आपल्यावरती खूप मोठं संकट येऊन गेलं, ते म्हणजे त्या ठिकाणी कोरोनाचं संकट. आणि खऱ्या अर्थाने शिवगिरी बाबांची कृपा, आपल्या देवगिरी बाबांची कृपा आणि बाबांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आपण आज हा सप्ताह पाहतोय. नाहीतर कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणाला हा देह संपवावा लागला. खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात, इथे तुम्ही आम्ही आलोय ना दादा, तर तुमचं आमचं निश्चितच काहीतरी कर्तव्य आहे. काहीतरी कर्तव्य पूर्णत्वास नेण्याकरता तुम्ही आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि ज्या वेळेला ते कर्तव्य पूर्णत्वास जाईल ना, त्याच वेळेला हा देह संपवणं योग्य ठरेल. पण बऱ्याचदा योग असा घडतो की बऱ्याच जणाला कर्तव्य, आद्य कर्तव्य अर्धवट राहतं आणि अगोदरच निघून जावं लागतं. बऱ्याच जणाला जावं लागलं दादा. मात्र संत महात्मे सांगतात, आमचं कर्तव्य झालंय, मात्र उरलेल्या वेळेमध्ये आम्हाला असंच काहीतरी राहावं लागेल. कित्येक संतांना सांगावं लागलं आणि संतांनी आपलं आद्य कर्तव्य पूर्ण केलं. खऱ्या अर्थाने 37 वर्षापासून या ठिकाणी शिवगिरी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा नामसप्ताह साजरा होतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित सर्वश्री आदरणीय आपले भागवतानंदगिरी बाबा सुद्धा उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने बाबाचा नामचा अगोदरचाच परिचय असल्यामुळे काही अडचण आहे की नाही, बाबा सुद्धा उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो, शिवगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे समस्त गावकरी मंडळी, उलारवाडीकर आणि विशेष करता आमचे आदरणीय भिल्लारे सर. आता मला वाटतं त्यांना गायनाचार्य म्हणता येणार नाही, त्यांना मृदंगाचार्यही म्हणता येणार नाही आणि कीर्तनकार सुद्धा म्हणता येणार नाही. म्हणून सर्व गुण संपन्न म्हटलं तरी काही हरकत नाही, असे असणारे आमचे भिल्लारे सर असतील. आणि भिल्लारे सरच्या योगायोगाने या ठिकाणी आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बसल्यानंतर भिल्लारे सरांनी सांगितलं, आमच्या सप्त्याचा इतिहास असा आहे की 37 वर्ष झालं पण एकही महाराज डबल नाही. पण मी म्हणेल माझ्यावरती शिवगिरी बाबांची नक्कीच कृपा आहे, डबल येण्याचा योग येतोय आणि तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये मला घडला. या ठिकाणी उपस्थित सर्वश्री आदरणीय, माझा तुमचा सगळ्यांचा परिचय नाही आहे, पण आमचे आदरणीय रांजवण बाबा असतील, आमचे तुकाराम महाराज मामा असतील,
आमचे गोरख महाराज असतील, आमचे पृथ्वीराज महाराज असतील, माझ्यासोबत आलेले आमचे गणेश महाराज असतील, आणि सगळ्यात विशेष करता आपल्यासमोर गोड असं मृदंग वाजवण्याचं कर्तव्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अनिकेत महाराज लांडे. मला वाटतं एकदा टाळ्या वाजवल्या तर फार बरं होईल, कारण आज ही वेळ आली आहे. आज लाख लाख रुपये जरी दिले तरी कलाकार मिळानात, कलाकार मिळानात हे, पण लाख लाख रुपयाचे कलाकार आपल्या प्रेमापोटी इथपर्यंत आपल्याला मिळाले, हे मोठं कर्तव्य आहे, हे नशीब आहे तुमचं आमचं. आणि या ठिकाणी असो तेही गोडसाद करतात. परिहारामध्ये जास्त वेळ मी घालवणार नाही. आणि आमचे पेटीवादक असतील, आमचे बाबा आदरणीय, सर्वांची क्षमा मागतो, सर्वांची नावं मला ज्ञात नाही आहेत, परंतु आमच्या विनेकरी बाबापासून ते चोपदार बाबापर्यंत सर्वांच्या चरणाला लागतो आणि माझ्या मी सेवेकडे बोलतो. विठ्ठल विठ्ठल ज्या निळोबारांचा अभंग तुम्ही आम्ही सेवेकरता निवडलेला आहे, त्या निळोबारांचा अधिकार काय होता दादा? काय अधिकार होता? सगळ्यांना ज्ञात आहे, ज्या वेळेला तुकोबारांची भेट व्हावी याच्या करता निळोबारांनी मोठा थाटामाटामध्ये नाम सप्ताह उभा केला, नाम जप यज्ञ सोहळा सुरू होता. आणि त्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय येऊ शकले नाही, आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय आले नाही. मग जगाचा बाप आला, अरे जगाचा बाप आला आणि डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, निळोबाराय उघडा डोळे, आम्ही येतोय, आम्ही आलोय. डोळे उघडले आणि निळोबाराय त्या परमात्म्याकडे पाहतायत आणि त्या परमात्म्याला सांगतायत, तुझं लागी येथे लागी ते बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आला सिका. हे अरे प्रभू, आम्ही तुला बोलावलंच नाही, तू आला तरी कशाला? निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, करीतसे धावा तुकयाचा. ज्या तुकोबारायांसाठी आम्ही धावा करतोय ते तुकोबारायच आले पाहिजे. देवा तुझी आम्हाला गरज नाही. अरे त्या भक्त प्रल्हादावरती संकट आला असेल, तू आला असशील, अरे भलेही तू त्या स्तंभातून प्रगट झाला असशील, पण आज आम्हाला तुझी गरज नाहीये. माझ्यावरती असं कुठलंही संकट आलेलं नाहीये देवा, आता तुझी आवश्यकता नाही, तू गेला तरी हरकत नाही, मला माझे तुकोबारायच हवे आहेत. अरे जगाचा बाप वापस लावला आणि जगद्गुरु तुकोबारायांना यावं लागलं. हा निळोबारायांचा अधिकार आहे आणि ती निळोबाराय तुम्हा आम्हाला संतांची ओळख करून देतात. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडी प्रस्तावना मांडेल. या जगामध्ये तुम्ही आम्ही जो आलोय ना मायबाप, या ठिकाणी खऱ्या अर्थाने शास्त्र सांगताय, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही इथं आलोय, मग तुमचं आमचं कर्तव्य असलं पाहिजे काहीतरी. खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात तुमचं आमचं एक कर्तव्य आहे बरं का तरुण मंडळी. जीवनामध्ये जर तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर एकच गोष्ट प्राप्त करा जी तुमच्या आमच्या जवळ नाहीये. थोडं माझ्याकडे लक्ष असू द्या, म्हणजे चिंतन थोडं लक्षात येईल, सोपं जाईल. थोडं माझ्याकडे लक्ष द्या बरं का. सभागृहातले सर्व मंडळी खऱ्या अर्थाने गावातले भरपूर सप्ताह करता आनंद घेत आहेत आणि हा घेतला पाहिजे. आणि सगळ्यात पहिले तरुणांना एक विनंती करेल बरं का, भिल्लारे सर, आता या सप्त्याचे मुख्यतः अध्यक्ष तुम्हीच दिसताय मला.
आणि जरी कोणी असेल तर क्षमा मागतो, माझ्या दृष्टीने मला भिल्लारे सर दिसत आहेत बरं का. भिल्लारे सर, जसं सप्ताह झाल्यानंतर तुम्ही हिशोबाला बसणार आहे ना, हिशोबाला ज्या वेळेला तुमची हिशोबाला बैठक बसेल त्यावेळेला तुम्ही सप्ताहाचा हिशोब नक्कीच करा. पण तरुणांनो, तुम्ही सुद्धा सप्ताहाचा हिशोब करायचा. या सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये आपण काय प्राप्त केलं हा तुम्ही हिशोब केला पाहिजे. हे तरुणांचं कर्तव्य आहे. तसं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. महाराज म्हणतात तुमचं आमचं एक कर्तव्य आहे. जीवनामध्ये जर काही प्राप्त करायचं असेल तर एकच गोष्ट प्राप्त करा जी तुमच्या आमच्या जवळ नाहीये. जी तुमच्या आमच्या जवळ नाही याचाच अर्थ जी अज्ञात आहे. जी गोष्ट अज्ञात आहे ती तुम्ही प्राप्त करा. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. मला वाटतं महाराजांना हे उदाहरण थोडं कमी वाटलं असावं म्हणून महाराजांनी याच्याही पुढे जाऊन सांगितलं सप्रयोजनत्वे सती अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. कोणतीही गोष्ट प्राप्त करा तर जी तुमच्या आमच्या जवळ नाहीये म्हणजेच अज्ञात गोष्ट प्राप्त करा. पण कोणची प्राप्त करा? ज्या गोष्टीपासून तुम्हाला काहीतरी फायदा आहे. लक्षात येते मला काय सांगायचंय? जीवनामध्ये ती गोष्ट प्राप्त करा जी तुमच्या आमच्या जवळ नाहीये पण तिच्यापासून काहीतरी फायदा असला पाहिजे. चला, तुमचं असं नाही लक्षात येणार, मी दृष्टांत देऊन सांगतो. तुम्हाला आकाशामध्ये उडणारा कावळा माहितीये का? कावळा, कावळा माहिती चोपदार बाबा? कावळा, कावळा ध्यानात ठेवी जा बरं का, कावळ्याचं लई काम पडतंय. कावळा, आकाशामध्ये उडणारा कावळा सर्वांना ज्ञात आहे. पण आकाशामध्ये उडणाऱ्या कावळ्याच्या मुखामध्ये दात किती आहेत माहितीये कोणाला? माहितीये कोणाला? पुरुष मंडळी इकडं, तरुण मंडळी, कावळ्याच्या मुखामध्ये दात किती आहेत माहितीये का तुम्हाला? माहितीये का? माहित नाही, अज्ञात गोष्ट आहे. कावळ्याच्या मुखामध्ये दात किती आहेत हे तुम्हाला माहित नाही याचा अर्थ ती अज्ञात गोष्ट आहे. मग महाराज तर म्हणले अज्ञात गोष्ट प्राप्त करा. पण कोणची प्राप्त करा? जिच्यापासून काहीतरी फायदा असला पाहिजे. मग कावळ्याच्या मुखामध्ये तुम्हाला दात माहिती नाहीयेत, बरं माहितीच करून घेतले तर फायदा काय आहे? तर महाराज म्हणतात फायदा काहीच नाही. म्हणून महाराज म्हणले ही गोष्ट प्राप्त करू नका. ज्या गोष्टीपासून तुम्हाला काहीतरी फायदा आहे ती प्राप्त करा. महाराजांना हे उदाहरण आणखी थोडं कमी वाटलं असावं म्हणून महाराजांनी दुसरं उदाहरण आपल्या समोर ठेवलं. एकदा मी औरंगाबादला कीर्तनाला जात होतो. कीर्तनाला जात असताना बीडच्या बसस्टँड होतो. बीडच्या बसस्टँडवर उभा असताना एक तरुण पोरग माझ्याजवळ आलं आणि ते तरुण पोरग जवळ आल्यानंतर ते मला असं खालीवरी निहाळून पाहायला लागलं बरं का चोपदार बाबा. आता ते मला पाहायला लागलं म्हणून मी त्याला पाहत होतो. मी विचारलं का रे बाळा का असा पाहतो? म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकारच ना. मला वाटतोय ना पोराव, वाटतोय ना? तुम्ही बोलत नाहीत का? होय, वाटतोय ना कीर्तन का? कारण आज लय मोठी अडचण आहे. बरेच कीर्तनकार इथे येऊस तर कीर्तनकार वाटत नाहीत. ही मोठी अडचण आहे. म्हणलं हो बाबा कीर्तनकाराचं विचार ना, काही विचारायचंय का? म्हणलं हो ना महाराज, एक प्रश्न विचारायचा होता. आता मला वाटलं विचारेल गाथ्यातला, ज्ञानेश्वरीतला, हरिपाठातला. म्हणलं सांगता आलं तर करतो बा प्रयत्न. विचार. अर्जुना वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसती ऐसे. विचारणारे भेटत नाहीत. म्हणलं विचार बाबा. आता लोक कुणी काय विचारतील ह्याची गॅरंटी देता येत नाही बघा. आजकाल लोक काय. एकदा मी औरंगाबादला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर तिथे एक बाई माझ्याकडे आली आणि बाई आल्यानंतर बाई पाया पडली आणि बाईला काहीतरी विचारायचं होती. म्हणे महाराज एक विचारू का? मला विचार बाबा. आता विचारायला तिनं मला विचारलं. म्हणे महाराज खरं सांगा म्हणे मला मुलगा होईल का मुलगी हो? होय चोपदार बाबा, मला जर कळत असतं मुलगा होणार आहे का मुलगी तर असं डोकं बांधायची कंबर बांधायची गरजच नसती पडली. आता मला सांगता येत नव्हतं पण सांगण्याची इच्छा झाली कारण तिच्या हातामध्ये चांगलीच गुलाबी नोट होती. काय होती पोरं? गुलाबी. कितीची? 20ची नाही 2000ची. ती गुलाबी नोट पाहिली. आता मला माहित नव्हतं काय होणार आहे पण मी विचार केला. म्हणलं प्रत्येकाला हवाय फक्त मुलगा. मुलगी शक्यतो कोणालाच नकोय. म्हणलं प्रत्येकाला आवडतोय मुलगा. त्यावेळेला मी त्या बाईकडे पाहिलं आणि म्हणलं ताई तुम्हाला म्हणलं मुलगा होऊन जाईल म्हटलं. आता जसं मी मुलगा होईन म्हणलो तसं बाई एवढी आनंदाच्या भरामध्ये ती 2000ची नोट पायावर ठेवली. अशी घरी चिंगचिंगाट पळत गेली. काय तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला.
एवढा आनंद झाला आणि साऱ्या गावात सांगत हिंडली. पण योग असा आला, मी तिथं मुक्कामाला होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ झाली की पहिले दर्शनाला तीच बाई आली. आता चोपदार बाबा आता म्हणला आता काही खरं नाही आपल्या गाड्या, आता हे जात आहे म्हणलं. आता ती बाई माझ्या जवळ आली, मला म्हणली महाराज मला मुलगा होणार आहे हे तुम्ही चांगलं सांगितलं. म्हणलं मग अडचण काय आहे नेमकी? म्हणे महाराज मला मुलगा होणार आहे हे तुम्ही चांगलं सांगितलं, पण जर मुलगा नाही झाला तर? मुलगा नाही झाला तर मुलगी निश्चित होईल. म्हणजे लोकांना काय विचारावं ह्याचं ज्ञान नाही आजकाल. लोक काही विचारतात महाराज. तसं ते पोरग मला म्हणलं महाराज एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचार बाबा. आता काय मला वाटलं विचारेल गाथ्यातला ज्ञानेश्वरीता. म्हणलं सांगता आलं तर सांगण्याचा प्रयत्न करतो, विचार. मला म्हणे महाराज ते समोर बसलेलं गाढव दिसतंय तुम्हाला? गाढव नाही, माग नका पाहू, तिथलं सांगायला. ते समोर बसलेलं गाढव दिसतंय का? म्हणलं हो दिसतंय ना. म्हणे त्या गाढवाच्या अंगावर केस किती? माहितीये कोणाला? माहितीये? माहिती असलं सांगा मला, थोडं गरज पडेल त्याची कधीतरी. गाढवाच्या अंगावर केस किती आहेत? आता त्यानं मला विचारलं, मला राग आला पण तो दाखवता आला नाही. मी त्याला सहज विचारलं, म्हणलं नेमकं कोणत्या गाढवाच्या? नेमकं तुझ्या समोरच्या का माझ्या समोरच्या? असं येते ना लक्षात? नेमकं तुझ्या समोरच्या का माझ्या समोरच्या? नाही नाही म्हणला महाराज मजा करत नाही, खरंच विचारतोय त्या गाढवाच्या अंगावर केस किती आहेत. आता माझे गुरुवर्य विष्णुपंत लोंढे गुरुजी आम्हाला गुरुजी शिकवत असतात, कीर्तन करायचं म्हटल्यानंतर कीर्तन करायला अगोदर घटवावं लागतं, वेळेवर ते आठवावं लागतं, श्रोते सज्जनांना ते पटवावं लागतं, आणि एखादं आडमुठून आलं तर त्याला कटवावं लागतं. बरं का चौधर बाबा? तसं मी विचार केला तो, आणि त्याला म्हणलं त्या गाढवाच्या अंगावर केस आहेत 25,25,525. म्हणला नक्की? म्हणलं हो. आणि म्हणलं नसले तर? म्हणलं मोजून बघ. नसले तर अडचण काय, मोजून बघ. आता त्यानं धरू नाही पण धरले. कोणाचे पाय? गाढवाचे. गाढवाचे बोलत चला. धरू नाही पण धरले. कोणाचे पाय? गाढवाचे. नेऊ नाही घरी पण नेलं. कोणाला? अहो कधी वार करायला नेलं नाही हो, कधी वार करायला नेलं नाही, पण ते गाढवाला घरी घेऊन गेलं आणि 4 वर्ष त्या गाढवाच्या अंगावरले केस मोजत बसलं. आणि 4 वर्षांनी त्याची आणि माझी पुन्हा भेट झाली. मला जय हरी महाराज. मला जय हरी जय हरी. मला काय राव महाराज तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता, प्रबोधन करता, लोकांमध्ये कीर्तन प्रवचन करत फिरता आणि महाराज असून खोटं बोलता. म्हणला झालंय काय ते तर सांग ना. मला काय राव महाराज तुम्ही खोटं बोलता. मला सांगितलं कुठं गाढवाच्या अंगावर 25,25,525 केस आहेत. आणि म्हणलं झालं काय मग? मला 15 जास्त भरले. म्हणलं तू सगळे केस मोजले? म्हणला हो सगळे मोजले, 15 जास्त भरले. म्हणलं तुला गाढवाच्या अंगावरले केस मोजायला किती दिवस लागले रे? तो म्हणला महाराज 4 वर्ष लागले बघा. 4 वर्ष. म्हणलं बावळटा, जर ते 4 वर्ष जर तू गाढवाच्या अंगावरले केस मोजण्यापेक्षा ते 4 वर्ष जर तू माझ्या तुकोबारांचा गाथा घेऊन बसला असता तर आज माझ्या जागेवर तू उभा दिसला असता. माझ्या जागेवर तू उभा दिसला असता. म्हणजे गाढवाच्या अंगावरले केस तुम्हाला ज्ञात नाहीये, पण जरी माहिती करून घेतली तर महाराज म्हणतात त्याच्यापासून तुम्हाला फायदा नाहीये. म्हणून अज्ञान गोष्ट नक्कीच प्राप्त करा, पण जिच्यापासून काहीतरी फायदा आहे अशी गोष्ट प्राप्त करा. मग महाराज म्हणतात तुम्हाला समजावून सांगतात, महाराज तुम्हाला सांगतात संत संगती, संतांची ओळख करून देतायत. मग तुम्हाला संत कळत नाहीत का? तुम्हाला कळत नाहीत का? हे लोक महाराजांकडे गेले, सांगितलं महाराज आम्ही एवढ्या तंत्रज्ञानात विज्ञान काळातले आहोत, आम्ही विज्ञान काळातले मंडळी आहोत, आम्हाला संत कळत नाहीत का? आम्हाला समजून सांगण्याची काय आवश्यकता आहे? हो हा समाज इतका पुढे गेलाय, इतका पुढे गेलाय. आज मला वाटतं यदा कदाचित समुद्राच्या पाण्यावरून चालता येणार नाही. चालण्याचा प्रयत्न जरी केला तरी, समुद्राच्या पाण्यावरून चालण्याचा प्रयत्न केला तरी चालता येणार नाही. मात्र हा समाज इतका पुढे गेला आहे की जर चालण्याचा प्रयत्न केला तर चालता सुद्धा येऊ शकतं.
म्हणतात आम्हाला संत कळत नाहीत का? कळतात ना आम्हाला संत, कळतात ना. आपल्याला सगळं कळतंय माय बापा हो, पण आपल्याला जे कळायचं ते कळत नाही. तुम्हाला संतही कळत असतील, फक्त अडचण एवढी माय बापा हो, आपण ज्याला संत म्हणायचं त्याला संत म्हणत नाहीये. ज्याला संत म्हणायला पाहिजे त्याला आपण संत म्हणत नाही. जीवनाच्या वाटेने चालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर यदा कदाचित एखाद्याच्या साधू संतांच्या मागे जर चालत असू, त्या संतांच्या मागे जात असताना कधीतरी हा विचार करा, संत सांगतात आमच्या मागे येत असताना तुम्ही डोळे झाकून या, डोळे झाकून या, एक दिवस आम्ही परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ. नक्कीच जा त्या संतांच्या मागे डोळे झाकून जा, पण डोळे झाकून जात असताना कधीतरी एक काम करा गड्या, मागे चालत असताना कधीतरी थोडं बाजूला येऊन बघा, आणि बाजूला येऊन पाहिल्यानंतर निश्चित कल्पना करा, आपण ज्यांच्या मागे जातोय ते संतच तर आहेत ना. आणि ज्या वेळेला तुमची खात्री पटेल ज्यांच्या मागे जातोय ते संत आहेत, मायबापू तिथून पुढे तुम्ही डोळे झाकून चला, एक दिवस नक्की परमात्म्याची संगत आहे. ज्याला संत म्हणायला पाहिजे त्याला आपण संत म्हणत नाहीये. हे गोष्ट लक्षात ठेवा मायबापू, जीवनामध्ये जीवन जगत असताना एखाद्या साधूला जर तुम्ही भोंदू म्हटला तरी चालेल. वाक्य लक्ष देऊन ऐका, वाक्य फार महत्वाचं आहे. एखाद्या साधूला जर तुम्ही भोंदू म्हटला तरी चालेल, पण एखाद्या भोंदूला मात्र कधीही साधू म्हणू नका. जीवनाची वाटचाल बिघडल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र जवळ होते आणि प्रभू रामचंद्र जवळ असताना एका हरणावरती नजर गेली. अरे हरणावरती नजर गेली, जवळचे प्रभू रामचंद्र दूर गेले. अरे एका ऋषी मुनीच्या गळ्यामध्ये भोंदू समजून मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकला. अरे 7 दिवसामध्ये मृत्यू प्राप्त झाला, पण मृत्यूच्या पश्चात मोक्ष प्राप्त झाला. हे परिणाम फक्त एवढ्या गोष्टीचा आहे. एखाद्या साधूला तुम्ही भोंदू म्हणा, पण एखाद्या भोंदूला कधीही साधू म्हणू नका. मग तुम्हाला मला संत कळत नाहीये, ते संत एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. खऱ्या अर्थाने तुम्हाला मला काय कळतंय हे तुमच्या आमच्या लक्षात येईल. तर भजन करा विठ्ठल विठ्ठल. लोकांना वाटतं आम्ही फार पुढे गेलो, एवढे पुढे गेलो, आम्हाला सगळं काही कळतं, आम्हाला हे कळतं ते कळतं. पण माय बापू एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मला काही कळत नाही. बघा, एक चालता चालता एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवून जातो म्हणजे लक्षात येईल. बाया आपण कपडे केव्हापासून घालतो रे? कपडे अंगावर, कपडे जन्माला आल्यापासून घालतो ना. जन्माला आल्या तुम्ही बोलत चला, मी तुमच्यासारखाच आहे का नाही? आता कीर्तनच आपल्या दोघात आहे, हो दी. हा, कपडे केव्हापासून घालतोय? जन्माला आल्यापासून. अरे जन्माला आल्यापासून आपण अंगावरती कपडे घालतोय, पण खरं सांग आपल्याला कपड्यातलं किती कळतं? होय चोपदार बाबा, किती कळतं आपल्याला कपड्यात? काही कळत नाही आपल्याला. तुमच्याकडे बस्ता बांधतात का? बस्ता गावात कोणी मेलं की बस्ता बांधतात. झोपले काय तुम्ही? नाही नाही, एखाद्याचं लग्न जमलं की बस्ता बांधतात, आहे का नाही? कोलारवाडीचं पोरगण गोलारवाडीची पोरगी थोडं यमक जुळत असाव ना. कोलारवाडीचं पोरग आणि गोलारवाडीची पोरगी दोघांचं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर पोरीकडले 10 आणि पोराकडले 10 असे बस्ता बांधायला निघाले. आता बस्ता बांधायला जात असताना पोरीकडले 10 आणि पोराकडले 10 असे 20 जण जातात. पण खरं सांगा गड्या, त्याच्यातले किती जणाला कळतं कपड्यातलं? लय झालं 2-4 जणाला. मग तिथं मोठ्या एखाद्या दुकानात जाणार, बीडचं हायफाय दुकान शोधणार, त्या दुकानात कपडे बस्ता बांधायला गेल्यानंतर 2-4 जण पुढं होणार आणि बाकीचे त्या टक्क्याला टेकन देऊन बसणार लगेच. आणि त्यांना म्हणलं ना, रामभाऊ व्हा ना पुढं, आपल्याला काय कळतंय? आला कशाला मग तू? हे उग दुकानीला वज असते, बाकी काही काम नसतं यांचं, यांना काही कळत नाही. मग ते 2-4 जण पुढे झाल्यानंतर त्या ठिकाणी तो नोकर येतो. तो नोकर पहिला धागा टाकतो. काय भाव आहे? म्हणे 1000 रुपये मीटर. म्हणे मग ह्याच्यापेक्षा भारी दाखव. दुसरा धागा टाकला. काय भाव आहे? म्हणे 2000 रुपये मीटर. म्हणे मग ह्याच्यापेक्षा भारी दाखव. तिसरा धागा टाकला. म्हणे कसा आहे? म्हणे 3000 रुपये मीटर. म्हणे मग ह्याच्यापेक्षा भारी दाखव. चौथा धागा टाकला. सांगितलं काय भाव आहे? म्हणे 5000 रुपये मीटर. मग म्हणे याच्यापेक्षा भारी दाखव. म्हणे अहो साहेब, याच्यापेक्षा भारी धागा असतो का? हा सगळ्यात भारी धागा आहे, याच्यापेक्षा भारी धागाच नाहीये. म्हणे याच्यापेक्षा भारी नाही. मग म्हणे चला पुढच्या दुकानावर.
लोकायला आजकाल एवढी सवय लागली बघा, जे जेवढं महाग ते तेवढं बोलत चला ना, तुम्ही थोडं बोला माझ्याशी बरं का बाबा. लोकांना सवय लागली, जे जेवढं महाग ते तेवढं भारी बरं का रांजोन महाराज. लोकांना जे जेवढं महाग ते तेवढं असू द्या, 2-4 गोळ्या लागल्या पण पेटलं कसं काय ना. लोकांना सवय लागली बघा, जे जेवढं महाग ते तेवढं भारी. ते मला याच्यापेक्षा भारी नाही म्हणे, चला पुढच्या दुकानीवर. योगा त्या दुकानदारा शेजारी मी बसलेलो होतो, तेवढ्यामध्ये त्या दुकानदारानं पाहिलं पाटील जाताना, पाटलाला आडवा गेला. हा थांबा ना पाटील, काय झालं मला सांगा ना, मी सांगतो. म्हणे काय म्हणे, कपडा पास नाही. अरे म्हणे तू कपडा दाखवला नाही यांना. म्हणे अहो साहेब 5,000 रुपये मीटरचा कपडा दाखवला तरी हे लोक म्हणतात पासच नाही, याच्यापेक्षा भारी कपडा असतो का. म्हणे अरे बावळटा, हे लोक कोण आहे, तू कोणाला काय दाखवतो, ह्या लोकांना कोणते कपडे दाखवायचे तुला कळत नाही. थांब म्हणे मी तुम्हाला दाखवतो, चला म्हणे पाटील या बघा तर खरं. म्हटले त्या ठिकाणी आतल्या कॅबिन मध्ये घेऊन गेला, एक धागा समोर टाकला आणि म्हणे बघा पाटील तुम्हाला आवडला तर घ्या. म्हणे अरे चहा आणला का, चहा नाही म्हणे साहेब आणतो म्हणे चहा. हे दुकानदार एवढे चतुर असतात बघा, 2 रुपयाचा चहा पाचतील पण 10 रुपये काढतील बर का. इथं कुणी असलं तर इथले नाहीत तसे, पण दुकानदाराचा तो स्वभाव असतो, 2 रुपयाचा चहा पाचतील पण 10 रुपये काढल्याशिवाय राहत नाहीत, हे दुकानदार असतात. मग त्यावेळेला त्या दुकानदारानं समोर तागा टाकला आणि दुकानदारानं सांगितलं साहेब हा तागा तुम्ही 10 वर्ष वापरा, याचा रंग सुद्धा जाणार नाही. तुम्ही 10 वर्ष न इस्त्री करता घातला तरी चालेल, आणि हा कपडा एवढा सुंदर आहे. आणि साहेब आणखी एक महत्वाची गोष्ट, हा धागा मी कोणालाही दाखवत नाही, तुम्ही आहात म्हणून तुम्हाला दाखवलाय, अन्यथा मी हा धागा कोणालाही दाखवत नाही. तुम्हाला आवडला तर घ्या नाहीतर घेऊ नका, पण मी हा धागा कोणालाही दाखवत नाही, तुम्हाला म्हणून दाखवलाय, आवडला तर घेऊ शकता. त्यावेळेला त्या पाटलानं तो धागा पाहिला आणि पाटील म्हणले दुकानदार म्हणे हा कपडा कसा दिला. म्हणले साहेब या कपड्याचा भाव एकच बोलणार, पुन्हा बोलणार नाही, एकच भाव सांगणार, पटलं तर घ्या नाही पटलं तर क्षमा मागतो, तुम्ही पुढच्या दुकानावर जाऊ शकता. अहो म्हणे पण भाव तर कळू द्या ना. म्हणे याचा एकच भाव सांगणार, पुन्हा भाव सांगणार नाही, 7,000 रुपये मीटर. तेवढ्यात पाटील म्हणला मला वाटलंच होतं बाबा बरं का. मग सांगितलं फाडा म्हणे 5 मीटर कपडा फाडला आणि ते दुकानदार माझ्या जवळ आलं आणि मला सांगितलं महाराज 800 रुपये मीटरचं आहे. किती पोराव 800 रुपये. खरं सांगा गड्या, मला जन्माला आल्यापासून जो अंगावरती आपण कपडा घालतोय त्या कपड्यातलं किती कळतो आपल्याला, काही कळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा गड्या, अरे जिथे तुम्हा मला अंगावरला कपडा कळत नसेल तिथे तुम्हा मला संत काय कळणार आहे. म्हणून संत जर विचारायचे असतील, अरे संतांचं महत्व हे संतांनाच विचारावं लागेल, संतांचं महत्व संतांनाच विचारावं लागेल. म्हणून विचार संताचा महिमा संताची जाणाती आणि कशी गती दुर्बळाची आणि कशी गती दुर्बळाची आणि कशी गती दुर्बळाची संतानामय संतांचा महिमा संतची जाणती. संतांचा महिमा तुम्हा मला संतांनाच विचारावं लागेल, तसं ज्याची माहिती त्यालाच विचारावं लागेल. एखाद्या नोकराची किंमत नोकरालाच विचारावी लागेल, ती दुसऱ्याला कळणं शक्य नाही. ज्याची किंमत त्यालाच विचारावी लागेल. विचारूया निळोबारायण संतांचा महिमा. पण महाराजांनी आपल्या समोर अगोदर 2 उदाहरण ठेवले. आज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम किंवा सप्रयोजनत्वे सती आज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. महाराज म्हणतात कोणती गोष्ट प्राप्त करा जी अज्ञात आहे, आणि जी अज्ञात आहे तिच्यापासून काहीतरी फायदा असला पाहिजे. मग संत तुम्हाला मला माहित नाही ती गोष्ट
जर संतांची ओळख करून घ्यायची असेल तर विचारूया निळोबारायना खरे संत कोण असतात, संत कसे ओळखायचे. संत हे संतांनाच विचारावे लागतील. त्या वेळेला संत महात्म्याने आपल्या समोर 3 मुद्दे ठेवले. ते 3 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवतो आणि आपल्या चिंतनाकडे आपण वळूया. पहिला मुद्दा मांडला, संत जर ओळखायचे असतील तर संत सगळ्यात पहिले चरित्रातून समजावून सांगितले. दुसरा मुद्दा, संत हे महात्म्यातून समजावून सांगितले, संत हे महिमेवरून समजावून सांगितले. आणि तिसरा मुद्दा, संत हे लक्षणावरून समजावून सांगितले. ध्यानात राहील ना तुमच्या? मी विचारेल बरं का, पुन्हा डबल एकदा सांगतो, पुन्हा अडचण येऊ नये बरं का. तरुण मंडळी लक्षात ठेवा. तरुण मंडळी, पहिला मुद्दा संत हे चरित्रातून समजावून सांगितले. दुसरा मुद्दा संत हे महिमेवरून समजावून सांगितले. आणि तिसरा मुद्दा संत हे लक्षणातून समजावून सांगितले. आता काय अडचण? आता एका आपण मुद्द्याला प्रारंभ करूया. पहिला मुद्दा, संत हे चरित्रातून समजावून सांगितले. काय आहे संतांचं चरित्र? तर संतांचं चरित्र आहे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अरे नामदेवरायांच्या हाताने दूध प्याला, याच्यात नवल नाही. खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात, ज्या संत महात्म्यांची ते स्वतः देव राबला, त्या संतांचं काय चरित्र असेल. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने श्रीखंडाच वस्त्र गंगा तिरी दूतासे निरामने देव राबेतांचे घरी, राबेतांचे घरी वस्त्र गंगा तिरी दूतासे. अरे देव राबला, देव राबला. अरे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष राबला. 36 वर्ष राबला. आणि म्हणून त्या संतांचं चरित्र तुमच्या आमच्या समोर ठेवलं. संत ही चरित्रातून कळाले पाहिजे. संतांचं चरित्र खऱ्या अर्थाने का पाहिलं पाहिजे, याचं एक महत्वाचं कारण आहे. संतांचं चरित्र हे तुमचं आमचं चारित्र्य घडवत असतं. वाक्य नीट लक्षपूर्वक आहे का? संतांचं चरित्र हे तुमचं आमचं चारित्र्य घडवत असतं. म्हणून खऱ्या अर्थाने संत चरित्रातून समजावून सांगितले. चला आता पहिला मुद्दा संपवतो, दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. दुसरा मुद्दा आहे तरुणांनो, संत महिमेवरून समजावून सांगितले. महिमा, संतांचा महिमा समजावून सांगितला. तर महिमा सांगत असताना आणखी 2 मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. परमार्थाचा महिमा काही निराळा आहे आणि संसाराचा महिमा काही निराळा आहे. संसारामध्ये वावरत असताना संसारामध्ये तुमच्या कृतीला जेवढं महत्व आहे तेवढं तुमच्या भावनेला महत्व नाही.
थोडं माझ्याकडे लक्ष असू द्या, म्हणजे थोडं चिंतन थोडं सोपं जाईल तुम्हाला. पहिला मुद्दा, संसारातल्या काही गोष्टींना तुमच्या भावनेला महत्व नाही, तुमच्या कृतीला महत्व आहे. मात्र परमार्थामध्ये या, परमार्थामध्ये तुमची कृती महत्वाची नाही, याच्यापेक्षा तुमचा भाव महत्वाचा आहे. चला तुमच्या समोर दृष्टांत ठेवून जाईल. आता खऱ्या अर्थाने पहिला मुद्दा ठेवतो. संसारामध्ये तुमच्या आमच्या भावनेला महत्व नाही, तिथे तुमची आमची कृतीच महत्वाची ठरेल. एकदा शाळेमध्ये परीक्षा सुरू होती बरं का. आता बेल्लारे सर सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्या लक्षात येईल आहे का नाही. शाळेमध्ये परीक्षा सुरू होती. परीक्षा सुरू असताना गुरुजींनी पहिला प्रश्न टाकला, मुलांनो धावणारी रेल्वे काढा. कशी काढायची? धावणारी रेल्वे काढा. आता ते प्रश्न एका पोरानं वाचला, आणि ज्या पोरानं वाचला ते पोरग वर्गात सगळ्यात ढ होतं बघा. कसं होतं ते? कसं होतं पोरं? ढ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ढ पोरं सगळ्यात हुशार असतात बघा. पुन्हा ऐका मी काय म्हणतोय, ढ पोरच जरा जास्त हुशार असतात. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे, ते त्यांची हुशारी योग्य कामात वापरत नाही, तेवढीच अडचण आहे फक्त. तसं त्या ढ पोराच्या हातामध्ये तो पेपर गेला आणि प्रश्न वाचला, मुलांनो धावणारी रेल्वे काढा. त्यानं तर डोक्यालाच हात लावला. आता मला कधी रेल्वेच पाहिली नाही. आता कित्येक वर्ष झालं म्हणे बीडला वाट पाहतोय पाहण्याची. बरं का चोपदार बाबा, कधी रेल्वेच पाहिली नाही, तर धावणारी रेल्वे कशी काढाव? पण ते पोरग जरा हुशार होतं. मी आधीच काय म्हणलो तुम्हाला, ढ पोरं जरा हुशार असतात. ते पोरग हुशार होतं. त्यानं असा कागदावर असा डोंगर काढला. डोंगर काढणं काय अवघड आहे का? डोंगर काढणं सोपं आहे. त्यानं तो डोंगर काढला, डोंगराला एक भुयार केलं, आणि त्या भुयारातून 2 रेल्वेच्या पटाऱ्या बाहेर काढल्या, आणि जवळच वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतीच आहे, सध्या भुयारात गेलेली आहे. काय लिहिलं? गुरुजी रेल्वे धावतीच आहे, सध्या भुयारात गेलेली आहे. आता पोर हो गुरुजी ते गुरुजी, गुरुजीच्या नादी कशाला लागावं पोराने, आहे का नाही. आता गुरुजी ते गुरुजीच्या हातामध्ये पेपर आला, आणि गुरुजीने पेपर चेक करत असताना, पेपर तपासता गुरुजींच्या हातामध्ये तो पेपर आला बाबा. आणि गुरुजींनी ते वाचलं, गुरुजी रेल्वे धावतीच आहे, सध्या भुयारात गेलेली आहे. आता गुरुजी ते गुरुजींनी त्याच्याच खाली उत्तरलेलं, बाळा रेल्वे भुयाराच्या बाहेर येऊ दे, मगच तुला मार्क देतो. येते ना लक्षात? बस माझा मुद्दा संपला. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, रेल्वे भुयारात आहे, तिथं तुमच्या भावनेला महत्व नाही, तिथे तुमची कृती महत्वाची आहे. तिथे तुमची कृतीच हवी आहे. तुम्हाला तिथे रेल्वेच दाखवावी लागेल. आता तोच प्रसंग आता परमार्थामध्ये ठेवा, आणि परमार्थामध्ये तो प्रसंग ठेवून घ्या. अरे तुमच्याजवळ बेलाचं पान नसू द्या, भगवान शिवशंकराच्या दर्शनाकरता जायचं, बेलाचं पान नसू द्या, कुठल्या एखाद्या झाडाचं पान तोडा, आणि भगवंताला सांगा, हे प्रभू हेच पान मी तुला सोन्याचं म्हणून अर्पण करतोय, तरीही चालेल, काळजी करू नका, तरी चालेल. म्हणजे परमार्थामध्ये तुमच्या भावनेला महत्व आहे. चला आणखी एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवून जातो, म्हणजे जरा लवकर लक्षात येईल, नाही का नाही, थोडं लवकर लक्षात येईल. एकदा अकबर आणि बिरबल भर सभेमध्ये बसलेले असताना अकबरजीने बिरबलजींना जवळ बोलवलं. सांगितलं, बिरबलजीनं सांगितलं, जियालमपणा, अरे बिरबल मला रात्री एक स्वप्न पडलं रे. म्हणे काय स्वप्न पडलं आलमपणा? सांगितलं, अरे बिरबल मला एक स्वप्न पडलं, आपण दोघे रस्त्याने जात होतो, आपण दोघे रस्त्याने जात असताना अचानक रस्त्यामध्ये 2 खड्डे आले, एका खड्ड्यामध्ये तू पडला आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो. अरे अरे आलमपणा वाईट झालं. नाही रे बिरबल, वाईट तर थोडं पुढे झालंय. म्हणजे पुढे काय झालं? अरे बिरबल, ज्या खड्ड्यामध्ये मी पडलो होतो ते खड्ड होतं मधाचं, आणि ज्या खड्ड्यामध्ये तू पडला ते खड्ड होतं घाणीचं. बरं का, जरा घाणीचं, बाहेरच्या घाणीचं खड्डं असेल बरं का, ते खड्ड घाणीचं होतं. बिरबलजीने सांगितलं, अरे अरे वाईट झालं. पण हे ज्या वेळेला वाक्य ऐकलं, सगळी सभा हसायला लागली. पण सभा हसल्यानंतर त्या ठिकाणी बिरबलाचा अपमान झाला. आता बिरबलाला झालेला अपमान सहन करायला तो काय सुनील काळे काय? होय परव, तो काय मी आहे काय झालेला अपमान सहन करायला? अहो तो बिरबल होता. अहो त्या काळचा बिरबल म्हणजे आताचा कपिल शर्मा आहे, आणि मराठीतला भाऊ कदम आहे. आता त्या बिरबलाला झालेला अपमान कसा सहन होईल? त्यावेळेला तो बिरबल म्हणला, वा 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 आलमपणा, जे स्वप्न तुम्हाला पडलं ते स्वप्न मला सुद्धा पडलं. म्हणे काय स्वप्न पडलं?
आलमपणा. आपण दोघे रस्त्याने जात होतो. रस्त्याने जात असताना अचानक रस्त्यामध्ये दोन खड्डे आले. एका खड्ड्यामध्ये तुम्ही पडले आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो. ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडले होते ते खड्डं होतं मधाचं आणि ज्या खड्ड्यामध्ये मी पडलो होतो ते खड्डं होतं घाणीचं. अरे बिरबल, मला सुद्धा तेच स्वप्न पडलं ना रे. पण बिरबलजीनं सांगितलं नाही आलमपणा, माझं स्वप्न थोडंसं पुढं आहे. म्हणे थोड्या वेळानं आपण दोघी खड्ड्याच्या बाहेर आलो आणि खड्ड्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो. याचा अर्थ काय ग्राही धरायचा? तुम्ही आम्ही कोणत्या खड्ड्यात पडलोय हे महत्वाचं नाही. तुम्ही आम्ही कोणत्या खड्ड्यात पडलोय याच्यापेक्षा तुम्ही आम्ही चाटतोय काय हे महत्वाचं आहे. तसं संसारामध्ये जगत असताना तुमची कृती महत्वाची आहे आणि परमार्थामध्ये तुमचा भाव महत्वाचा आहे. विठ्ठल हे दोन मुद्दे तुमच्या आमच्या समोर ठेवले आणि परमार्थामध्ये येऊन तुम्ही भाव तुमचा जागरूक ठेवा आणि खऱ्या भावनेने त्या संतांकडे पहा. त्यावेळेला तुमच्या नक्कीच संत लक्षात येतील. म्हणून दुसरं, संतांचा महिमेवरून संत लक्षात आले पाहिजे. संतांचा महिमा सांगितला आणि तिसरं म्हणजे संतांचं लक्षण सांगितलं. संतांचं लक्षण काय असतं किंवा संतांचं कार्य काय असतं, संतांचं कर्तृत्व काय असतं. खऱ्या अर्थाने संतांचं लक्षण आहे. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये कित्येक संत झाले, कित्येक संत महात्मे आले पण गेले पण या जगतामध्ये जगत असताना माझ्या संत महात्म्यांना या जगाने सुखाने कधीही जगू दिलं नाही. कधीही सुखाने जगू दिलं नाही या समाजाने. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, संत हे आले, संत याच्या करता आले. या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता संत आले.